संख्येचं परिमेय संख्येचं दशांश रूप संख्यांचे दशांश रूप. तर दशांश रूप पाहत असताना आपण दशांश रूप करायचं काय करायचं, डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. कारण का रॅश नंबरचा खरं फॉर्म कशामध्ये असेल आणि p/q फॉर्म. ओके, मग त्याला आपण डेसिमल फॉर्म मध्ये पण कन्वर्ट करता येते. ओके, convert the following rational numbers into decimal form. Okay. खालील परिमेय संख्यांचे दशांशामध्ये रूपांतर करा. एक्झाम्पल घेतलं आपण 5/2. ओके, तर त्याचा आपला साधा भागाकार करून घ्यायचा 5/2. तर आपण 2चा पाडा म्हणायचा 5 येईपर्यंत, बेदोनी 4. ओके, 1 उरला. आता भाग जात नाही आणि वरच्या संख्या संपलेल्या आहेत म्हणून आपण काय केलं, क्वोशंट मध्ये डेसिमल दिला आणि वर डेसिमल घेतल्यानंतर आपल्याला काय करता येते, ठिकाणी खाली 0 घेता येतो. ओके, मग त्याला भाग दिला आपण 2×10. ओके, म्हणजे 5चा भाग बसला 2×10, बाकी 0 आले. ओके, जर बाकी 0 येत असेल तर याला टर्मिनेटिंग फॉर्म म्हणतात. कोणत्या ठिकाणी, टर्मिनेटिंग फॉर्म म्हणजे खंडित रूप. बाकी 0 आल्या ठिकाणी काय म्हणायच्या ठिकाणी टर्मिनेटिंग फॉर्म. रिकरिंग फॉर्मचं तर काही टेन्शनच आता या ठिकाणी येत नाही. तर ध्यानात ठेवायचं, कधी पण जर बाकी 0 येत असेल भागाकारामध्ये तर त्याला आपल्या ह्या भाषेमध्ये काय त्या ठिकाणी टर्मिनेटिंग फॉर्म. ओके, म्हणजेच काय आल्या ठिकाणी 5/2 = 2.5 म्हणून इट इज अ टर्मिनेटिंग फॉर्म. इट इज अ टर्मिनेटिंग फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे ठिकाणी, खंडित दशांश रूप आहे असं ठिकाणी आपल्याला म्हणता येते. आणि बरेच एक्झाम्पल ठिकाणी आपण घेऊया. समजा 17/5 असं घेतलं आपण, तर 17ला भाग द्यायचा ठिकाणी 5चा पाडा 17 एक म्हणायचं. 5 त्रिक 15, किती उरले हो, 7 मधून 5 गेले 2 उरले, वरून घेतला 0, 1 मधून गेला 0. तर या ठिकाणी आता इथली संख्या संपली आहे आणि ही संख्या याच्यापेक्षा लहान आलेली आहे, म्हणजे 2 हा 5 पेक्षा लहान आहे म्हणून क्वेश्चन मध्ये काय करायचा, डेसिमल द्यायचा आणि इथं काय करायचं, 0 घ्यायचा आणि मग 5चा पाडा 20 येईपर्यंत 5 चौक 20. ओके, काय होतं ठिकाणी 0 0. जर बाकी 0 येत असेल तर त्याला म्हणायचं टर्मिनेटिंग फॉर्म. कोणता म्हणायचं ठिकाणी, टर्मिनेटिंग फॉर्म. ओके, त्यानंतर जर आपण पाहिलं की असंच म्हणजे ह्याला जर आपण उत्तर लिहिलं 17/5 = 3.4. इट इज अ टर्मिनेटिंग फॉर्म. कोणतं फॉर्म आहे ठिकाणी, टर्मिनेटिंग फॉर्म, खंडित दशांश रूप. खंडित दशांश रूप. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला लिहिता येते.
समजा आपण एखाद्या वेळेस असं घेतलं 1/4, तिसरं एक्झाम्पल घेतलं आपण, 1 ला आपला 4 ने डिवाइड करायचं आहे. ओके, तर पाहूया. तर यानंतर भाग जात नाही, कारण का 1 हा 4 पेक्षा लहान आहे, तर मग आपण सुरुवातीला काय करायचं, शून्याचा भाग द्यायचा. 4 0 0, किती उरला या ठिकाणी 1. आता डेसिमल देऊ शकतो आपण. ओके, आणि डेसिमल दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 0 घेता येतो. मग आता 4 चा पाढा 10 पर्यंत म्हणा. 4 2 8, किती उरले हो, 2 उरले. ओके, आणि एक वेळेस जर आपण क्वेश्चन मध्ये दशांश डेसिमल घेतला, त्यानंतर आपला भागाकारामध्ये किती पण या ठिकाणी 0 घेता येतात, किती वेळेस पण. मग 4 पंचे 20. ओके, किती उरले मग 0 0, बाकी 0 आहे. ओके, रिमाइंडर जर 0 आला की समजून घ्यायचं रिमाइंडर काय ठिकाणी आपला 0 आला, म्हणून इट इज अ टर्मिनेटिंग फॉर्म. हा कोणता फॉर्म झाला या ठिकाणी, टर्मिनेटिंग फॉर्म. ओके, म्हणजे 1/4 इज इक्वल टू 0.25. इट इज अ टर्मिनेटिंग फॉर्म. कोणता फॉर्म झाला हो, टर्मिनेटिंग फॉर्म झाला. ओके, खंडित दशांश रूप असे या ठिकाणी आपला म्हणता येते. आता थोडेसे वेगळे एक्झाम्पल घेऊया की ज्या ठिकाणी बाकी 0 येणार नाही, असे भागाकार आपण रॅशनल नंबरचे पाहूया. बाकी 0 उरणार नाहीये. मग सुरुवातीला त्या ठिकाणी आपण 5/3. ओके, याला आपल्याला काय करायचं ठिकाणी, क्वोशंट फॉर्म मध्ये, डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 5 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं. मग 3 1 3, किती उरले हो, 2 उरले. ओके, तर भाग जात नाही म्हणून डेसिमल दिला, इथे घेतला 0. मग 3 सम 18, किती उरले हो, 2 उरले. पुन्हा 0 घेतला, 3 सम 18, किती उरले हो, 2 उरले. पुन्हा 0 घेतला, 3 सम 18. ओके, किती उरले हो, 2 उरले. 3 सम 18. तर या ठिकाणी किती वेळेस जरी पाहत राहिलं तर एकच अंक, मात्र बाकी काही 0 येत नाहीये. जर रिमाइंडर 0 येत नसेल, काय होत असेल, जर रिमाइंडर 0 येत नसेल, बाकी 0 येत नसेल, तर इट इज अ नॉन टर्मिनेटिंग म्हणायचं. काय म्हणायचं ठिकाणी याला, नॉन टर्मिनेटिंग. अखंडित रूप. कोणतं रूप म्हणायचं ठिकाणी, अखंडित रूप. तर कारण की इथे खंडच होत नाही, पुन्हा 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 होते. आणि इथं एखाद्या नंबरची, एखाद्या 1 किंवा 2 किंवा 4 किंवा जर डिजिटची, सेम डिजिटची या ठिकाणी किंवा एक ग्रुप ऑफ डिजिटची जर रिपीटेशन होत असेल तर याला रिकरिंग फॉर्म म्हणतात. कोणता फॉर्म या ठिकाणी, रिकरिंग फॉर्म. आवर्ती रूप. कोणतं म्हणायचं ठिकाणी, आवर्ती व्हायला, म्हणजे या ठिकाणी रिपीटेशन व्हायला, एखाद्या डिजिटचं किंवा ग्रुप ऑफ डिजिटचं काय व्हायला या ठिकाणी, रिपीटेशन व्हायला. म्हणून या ठिकाणी याला काय म्हणतात ठिकाणी, रिकरिंग फॉर्म. म्हणजे या ठिकाणी आता या क्वेश्चन मध्ये 2 उत्तर द्यावं लागतं आपला. एक भाग बाकी 0 येत नाही म्हणून नॉन टर्मिनेटिंग, आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी एकच अंक किंवा ग्रुप ऑफ डिजिट, एक म्हणा एखादा डिजिट, पर्टिक्युलर डिजिट किंवा त्याचा ग्रुप ऑफ डिजिट काय होत असं ठिकाणी रिपीट येत असतील, पुन्हा पुन्हा तेच येत असेल, म्हणजेच काय होतं, रिपीटेशन व्हायला, त्याची आवर्ती व्हायली, म्हणून त्याला रिकरिंग फॉर्म असं म्हणतो आपण. ओके, मग आता हे एवढे अंक नाही लिहायचे, आपण काय करायचे ठिकाणी, 5/3 इज इक्वल टू 1.6666 डॅश. खूप काही आहे. मग याला लिहायचं कसं, 5/3 इज इक्वल टू 1.6 च्या वर एक तर डॉट द्यायचा और 1.6 बार. ओके, म्हणजे याचा अर्थ, या डॉटचा अर्थ एकच अंक जर रिपीट होत असेल तर डॉट जास्त करून, आणि जर एक पेक्षा जास्त अंक जर रिपीटेशन पावत असतील तर मात्र काय करतात, तो त्या ठिकाणी बार देतात. म्हणजेच या ठिकाणी 6च्या स्क्वेअर आपण डॉट दिला तरी चालतो किंवा बार कोणालाही चालतो, मात्र डॉट मात्र एकच डिजिट जर रिपीटेशन होत असेल तर डॉट येतात. ओके, तर हे झालं उत्तर. इट इज, मग आता याचं खाली उत्तर देणार आपण, इट इज अ नॉन
terminating and recurring form. ओके, इट इज अ नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग फॉर्म. अशा प्रकारचे आपला स्टडी करता येते. तर अशा प्रकारचे भरपूर उदाहरणे पण या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. रिकरिंग फॉर्म आहे, नॉन टर्मिनेटिंग फॉर्म. तर बाकी शून्य असेल तर टर्मिनेटिंग, जर बाकी शून्य येत नसेल तर नॉन टर्मिनेटिंग. आणि वर जर अंकाचं किंवा विशिष्ट ग्रुप ऑफ डिजिटचं काय होत असेल या ठिकाणी रिपिटेशन होत असेल तर त्यावेळेस त्यांना काय म्हणायचं, रिकरिंग असं या ठिकाणी आपला म्हणता येते किंवा कसं रिकरिंग फॉर्म या ठिकाणी सांगता येते. या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. ओके, समजा आपण दुसरा घेतला -11/7 असा एक भागाकार घेतला. 11ला आपण भाग द्यायचा आहे 7 न, आपण रॅशनल नंबरचा आहे. ओके, तर 7चा पाडा म्हणायचा 11 पर्यंत. 7 1 7, किती उरले हो, 4 उरले. भाग जात नाही डेसिमल दिला, इथे 0 घेतला. 7 5 35. ओके, किती उरले, 5 उरले. 0 घेतला. 7 7 49, किती उरला, 1 उरला. 0 घेतला. 7 1 7. ओके, किती उरले, 3 उरले. तर 0 दिला. 7 4 28, किती उरले हो, 2 उरले. ओके, 7 2 14, किती उरले हो, 6 उरले. ओके, इथून घेतला आपण समजा 6, इथे 0 दिला आपण. तर 7 8 56, किती उरले हो, 4 उरले. त्यानंतर 0 7 5 35. ओके, किती उरले या ठिकाणी, 5 उरले. 7 7 49, किती उरला, 1 उरला. म्हणजे आता इथून पुन्हा या ठिकाणी काय करणार, रिपिटेशन पाहणार. म्हणजे 5 7 1 4 2 8, पुन्हा 5 7 1 4 2 8, पुन्हा 5 7 1 4 2 8, म्हणजे 5 7 1 4 2 8. हेच पुन्हा किती दिवस हे जर भाग करत राहिलो आपण तर हेच पुन्हा येणार. म्हणजे या ठिकाणी बाकी शून्य आली नाही, म्हणजेच काय झालं या ठिकाणी, नॉन टर्मिनेटिंग. काय ठिकाणी, नॉन टर्मिनेटिंग. ओके, तर या ठिकाणी नॉन टर्मिनेटिंग फॉर्म आहे. आणि इथं विशिष्ट काही ग्रुप ऑफ डिजिटचं रिपिटेशन पाहावं आले म्हणून याला काय म्हणायचं ठिकाणी, रिकरिंग फॉर्म. ओके, आवर्ती रूप. कोणतं फॉर्म होतं ठिकाणी याला आपण आवर्ती रूप असं ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर याचा आन्सर लिहित असताना कसं लिहिणार आपण या ठिकाणी, -11/7 -1.571428 च्या बार. इट इज अ नॉन टर्मिनेटिंग and recurring form. ओके, त्या ठिकाणी नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग फॉर्म मध्ये ठिकाणी आपला पाहता येते. तर असे भरपूर उदाहरणं तुम्हाला घरी करण्यासाठी किंवा तुमची जी प्रॅक्टिस सेट आहे ते पण दिली जाईल. तर हाच होमवर्क म्हणून एक 10 क्वेश्चन घेऊया आपण याच्यावरती. होमवर्क आहे आपल्यासाठी, कन्वर्ट द फॉलोइंग रॅशनल नंबर इनटू डेसिमल फॉर्म. ओके, नंबर 1 -1/2, 3/4, -8/5, -9/11, 12/7, 7
17/8 23/11 13/3 31/13 17/19 15/16 -21/13 -18/15 20/25 शेवटी 31/17. तर अशा प्रकारचे एवढे 10-15 गणित घरून तुम्हाला ठिकाणी करून आणायचे. साधे पण सांगेल प्रॅक्टिस सेटसाठी तुम्हाला ती पण करायची. तर अशा प्रकारचा छोटासा तास या ठिकाणी संपलेला आहे. बाकी जाऊ द्या. या ठिकाणी आपण याच्या पुढचा पार्ट इरॅशनल नंबरकडे आपण वळत आहोत. स्क्वेअर रूट ऑफ नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर या ठिकाणी कसं काढायचं हे आपण उद्याच्या तासिकेमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, धन्यवाद.